केदार, बाळा, अरे ठीक आहे, तारिणी नाहीये. तुझ्या मनात ज्या काही भावना असतील त्या अगदी मोकळेपणाने बोलू शकतोस आमच्या समोर. कसल्या भावना? मला माहितीये तुझं काव्यावर प्रेम आहे आणि ती तारिणीमध्ये आली आहे तुमच्या, हो ना? तुलाही गुंडाळून ठेवलंय ना तिने. मी काय म्हणते, तू ना तिला सरळ सांगून टाक खरं काय ते. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. बस. आत्या तुमच्या वयाचा मान ठेवू नये मी, पण तारिणीबद्दल मी एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाहीये. तुमच्या मुलीला समजवा, ती तिच्या मनात भलतेच विचार घेऊन बसलीये. अरे असं काय करतोयस तू? तुझं प्रेम आहे ना काव्यावर. कधीच नव्हतं आणि आत्ताही नाहीये. काय बोलतोयस काय तू केदार? अरे आता मी बघितलंय तू तिचा हात धरून उभा होतास. हात धरून नव्हतो मी, तिला थांबवत होतो. दुसऱ्यांच्या रूम मध्ये जाऊन दुसऱ्यांच्या गोष्टीला हात लावत नसतात एवढं साधं कॉमन सेन्स नाहीये तिला. आणि ही माझी आणि तारिणीची पर्सनल स्पेस आहे, त्यामध्ये ही कशाला येते मग? आता तुम्हाला तुमच्या मुलीसमोर समजावतो, माझं तुमच्या मुलीवर प्रेम नाहीये. माझं फक्त तारिणीवर प्रेम आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील. ही काव्या तर तिच्या भ्रमात आहेच, पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही या गोष्टीला बढावा देताय. तुम्हाला काय वाटतंय? ही काव्या सतत माझ्या मागे मागे फिरते, मला केदू केदू म्हणते, माझ्या सतत अंगचटीला येते, हे मला आवडतं. मग कशाला खोटी आशा दाखवलीस तिला? लग्नाची स्वप्न कशाला दाखवलीस? मी कोणतीही स्वप्न दाखवली नाहीयेत. मला तिचा अपमान करायचा नाहीये म्हणून गप्प बसून होतो. तर तुम्ही माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेताय. गैरफायदा आम्ही नाही घेतो, ती तारिणी घेतेय तुझा. अरे तू खांडेकर आहेस कळल्यानंतर लग्न केलंय तुझ्याशी तिने. मला तर तुम्ही हे सांगूच नका. खांडेकर हे आडनाव माझ्या नावापुढे लागण्याआधीचं आणि नंतरचं वागणं बघितलंय मी तुमचं. आणि मला आणि तारिणीला तर हे आडनाव, ही संपत्ती, हे काहीच नकोय. आम्ही दोघं एकत्र आहोत कारण आमच्यात हे प्रेमाचं नातं आहे. इथे येऊन काव्याला माझ्या जवळ आणण्यापेक्षा ना तिला जरा समजवा, तिचे ना कान उघडणी करा आणि तिच्यासाठी ना मूव्ह ऑन करणं हाच एक चांगला ऑप्शन आहे. आई बघितलं, तो अजूनही माझीच काळजी करतोय. बास बास काव्या, त्याला जर किंमत नसेल ना तुझी तर त्याचं तोंडही बघायची गरज नाहीये. कारण त्या तारिणीने तुझ्या सगळ्या स्वप्नांना आग लावली आहे आणि ती आग किती मोठी आहे हे दिसतंय मला. सगळा दोष तारिणीचा आहे. ती जर मध्ये आली नसती ना तर आज खांडेकरांच्या घरातली मोठी सून म्हणून तू असतीस.